मकर संक्रांतीच्या सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा. आणि जर तुमच्याकडे वेळ नाही आहे आणि तिळाची वडी तुम्हाला बनवायची आहे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी योग्य प्रमाणे इथे दिलेलं आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण लो फ्लेमवरती सुकं खोबरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनटं हे सुकं खोबरं मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. खूप छान सुगंध सुटला आहे. ते खोबरं भाजून झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला तीळही भाजून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ मी इथे वापरलेले आहेत. ते छानपैकी भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची पावडर करून घ्यायची आहे. आणि सेम कढईमध्ये थोडंसं तूप घालून घेऊयात. आणि आपल्याला गूळ जो आहे तो यामध्ये मेल्ट करून घ्यायचा आहे. लो फ्लेमवरती पटकन पटकन हलवून घेऊयात. आणि मेल्ट झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. आता या कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तिळाचा कूट, खोबरं आणि दाण्याचा कूट सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. सगळं साहित्य छानपैकी मिक्स करायचं आहे. वेलची पूडही घालून घ्यायची, पटापट मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी गोळा तयार होतो. आणि एका ताटलीला तूप लावून घेतलेलं आहे आणि याच्यात हे मिश्रण घालून पटापट असं हे एकसारखं करून घ्यायचं आहे. वरून मी सुकं खोबरं सुद्धा घालून घेतलं आहे. आणि 2 ते 3 मिनिटांनंतर लगेचच आपल्याला अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहे. मस्तपैकी आहे की नाही ही रेसिपी. झटपट होणारी ही तिळाची वडी तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर आस्वाद रेसिपी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.